दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आरात. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं आता ऑपरेशन लोटस राबवण्यास सुरुवात केलेली आहे. विधानसभेची निवडणूक होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि आता महापालिका, नगरपालिका याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामधील मातब्बर नेत्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्यासाठी म्हणून आता तयारी सुरू केलेली आहे. या अंतर्गत सोलापूरचे अनेक नेते हे काल सायंकाळी भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांनी रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये मुंबई येथे प्रवेश केलेला आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे हे सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत राज्याचे त्यांचे उजवे हात बनलेले आहेत आणि याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्यांनी ती चोख पार पाडत सोलापूर जिल्ह्यातील अनेक मातब्बरांना आपल्या पक्षामध्ये आणण्याचा विडा उचलला आहे आणि याचे संकेत त्यांनी सांगोल्यातल्या कार्यक्रमात दिले होते. जेव्हा बाळासाहेब एरंडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शेतकरी कामगार पक्षाचा त्याग करून, त्याचवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले होते की माढा, मोहोळ, करमाळा याचबरोबर सोलापूर या ठिकाणी अनेक मातब्बर आपल्या पक्षात येत आहेत. ते काय म्हणाले ते पहा. आम्ही स्वतंत्र लढू, परंतु या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष ताकदीने उभा करण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तो संकल्प करून आज करमाळ्यात तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल. माढ्यात कोण कोण प्रवेश करताय ते तुम्हाला दिसेल. मोहोळमध्ये कोण कोण प्रवेश करताय ते दिसेल. सांगोला म्हणलं ट्रेलरच आहे मगाशी. सोलापुरात कोण कोण करताय दिसेल. देवाभाव आमचा तयारच आहे. त्यामुळं आता सगळ्या बाजूने भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची स्पर्धा चालू झालेली आहे. दरम्यान मोहोळचे माजी आमदार राजन पाटील तसेच यशवंत माने हे सुद्धा भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतलेली आहे. सहकार परिषदेचे अध्यक्ष असणारे राजन पाटील यांची घुसमट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षात होती, कारण त्यांचे विरोधक असणारे उमेश पाटील यांनाच अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे. ज्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये यशवंत माने यांच्या विरोधामध्ये प्रचार केला होता त्यांना जिल्हाध्यक्षपद दिल्यामुळे राजन पाटील यांची घुसमट होतीये. त्यामुळे ते भाजपमध्ये येतील अशी चर्चा. याचबरोबर माढा आणि करमाळा इथे जे आमदार होते पूर्वी, आमदार बाबूदादा शिंदे आणि त्यांचे बंधू संजय मामा शिंदे यांचं सुद्धा भाजपमध्ये येण्याचं निश्चित होत असल्याचं सांगितलं जात आहे. काल बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव असणारे विक्रम शिंदे व रणजित शिंदे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितलं जात आहे. याचबरोबर अनेक नेते जे अन्य सोलापूर जिल्ह्यातले आहेत ते सुद्धा लवकरच भाजपमध्ये येत आहेत. यामध्ये दिलीप माने यांचं नाव आघाडीवर आहे. ते गेल्या काही दिवसापासून ते भाजपच्या अगदी नजदीक आलेले आहेत, जवळ आलेले आहेत. त्यामुळं येत्या काळामध्ये ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतात. याकरता म्हणून मुख्यमंत्री हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस दिवाळीनंतर येणार. आणि दिवाळीनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय फटाके मोठ्या प्रमाणात फुटण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद ही लोकसभा आणि विधानसभेला कमी झाल्याचं चित्र होतं. मात्र आता भाजपनं ती ताकद भरून काढण्याकरता म्हणून अन्य पक्षातल्या अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावल्याचं दिसत आहे आणि येत्या काळामध्ये भाजपची जी ताकद आहे इथं वाढवण्याकरता म्हणून जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याण शेट्टी हे 2 तरुण आमदार सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपली महत्त्वाची भूमिका भाजप करता बजावताना दिसतात. यामध्ये जुने भाजपचे नेते जरी बाजूला असले तरी सुद्धा नव्या नेत्यांना घेऊन भाजप पक्ष हा इथं वाढण्याकरता म्हणून विस्तारण्याकरता म्हणून प्रयत्न करतोय आणि जयकुमार गोरे यांना इथं मोठ्या प्रमाणात साथ ही कोठे आणि कल्याण शेट्टी यांच्याकडनं मिळते. दुसरीकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची जी ताकद वाढली होती त्याला मोहिते पाटील गट हा कारणीभूत होता. गेले अनेक वर्ष भाजपबरोबर ते काम करतायत. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपली भूमिका बदलली होती. त्यामुळे इथं पक्षाला फटका बसला. अशा स्थितीमध्ये भाजपनं 1 वर्ष शांत राहत आता आपली विस्तार वाढ सुरू केलेली आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाला सुद्धा हा मोठा शह मानला जात आहे.